एकदा जितेंद्र आव्हाड यांना उभं करायचं त्यांचं सुरू आहे, नेमकं तुम्ही काय सांगाल? बघा 2014ला मला असाच एक प्रश्न विचारला होता. मी बोलो मला माझ्या पक्षाने जर उमेदवारी जर दिली तर राहुल गांधी आली तरी मला लढायचं आहे ना. कोण कुठे घेरतोय हो, आणि घेराला काय त्यानंच घेरलंय मुंबऱ्याला म्हणून कदाचित पळत असतील. असंही असू शकेल, हे मी बोलत नाही, असू शकेल असं. त्यात जितेंद्र आव्हाड यांचं काय आहे भिवंडी लोकसभेत? बरं, मुद्दा असा आहे, माझा जो मतदारसंघ आहे त्याचा निर्णय माझा पक्ष करेल, त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांचा पक्ष करेल. कोणाला उभं करायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. आम्ही ठरवू शकतो का ते त्यांना विचारायचं. घेरायला जातात की हराला जातात. त्याचं जे योगदान आहे त्याबद्दल काय भावना व्यक्त करायला पाहुणे आपण होतात? रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी आणि रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 15 वर्षापासून ह्या ठिकाणी आरोग्याची शिबिरंही भरवली जातात. आरोग्याची शिबिरं भरवणं याचा अर्थ असा आहे की कुठेतरी सामाजिक बांधिलकी समाजाशी आपली आहे. आपल्याला आपलं आरोग्य सुदृढ ठेवता ठेवता समाजातील सर्व थरातील गोरगरीब जनतेचंही आरोग्य सुदृढ ठेवण्याच्यासाठी आपल्याला जर योगदान देता असेल तर त्याच्यासारखं दुसरं धर्माचं काम कुठलं नाही. आणि म्हणून मी सांगितलं, फक्त माणसाकडे पैसा असून त्याला श्रीमंत बोलणं हे समाजाच्या दृष्टीने कदाचित योग्य असेल, परंतु खरी श्रीमंती माणसाची ही आहे की आपल्याकडे पैसा आहे, त्या पैशाचा उपयोग समाजातील तळागाळातल्या लोकांना त्यांच्यावर काय उपचार त्यांना पैशाने करता येत नसतील तर त्याच्यासाठी आपल्याला जर त्याचा उपयोग करता आला तर ती खऱ्या अर्थाने श्रीमंती आहे. आणि म्हणून रामशेठ सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून अशाच प्रकारची सेवा देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. हे निश्चितपणाने उल्लेखनीय आहे. त्यांची दोन्ही मुलं प्रशांत ठाकूर असतील, परेश ठाकूर असतील, हेही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि डॉक्टर भगत यांच्या सहकार्याने हे 15 वर्षापासून तर ह्यात हे काम सुरू आहे. निश्चितपणाने ह्याला भारत सरकारची आणि राज्य सरकारची जोड आहे. राज्य सरकारने तर अतिशय अजून क्रांतिकारी निर्णय महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही बंधन ठेवलं नाही. महाराष्ट्र राज्याच्या 12 कोटी जनतेला त्याचा लाभ घेता येईल. म्हणजे आज आम्ही ठरवलं तरी आम्हालाही त्याचा लाभ मिळू शकेल अशा प्रकारे त्या योजनाची गाईडलाईन महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. खऱ्या अर्थाने पालकत्व काय असते हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं सरकार सुरू आहे ह्या सरकारने खऱ्या अर्थाने दाखवलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबातला कोणी आजारी पडला तर त्याला कुठे ऋण काढण्याची आवश्यकता लागली नाही पाहिजे, कोणाकडे हात पसरण्याची आवश्यकता लागली नाही पाहिजे. याच्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखाची तरतूद कोणत्याही प्रकारच्या आजारासाठी त्यांनी केलेली आहे. आणि कालच मी अकोल्याला सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकत होतो. त्याने अकोल्याला असं सांगितलं की अकोल्याला उपचार नाही झाला तर नागपूरला नेऊ, नागपूरला नाही झालं पुण्याला नेऊ, पुण्याला नाही झालं मुंबईला नेऊ. म्हणजे जिथे ती सुविधा आहे त्या ठिकाणी ह्या आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार करण्याची व्यवस्था राज्य सरकारने केलेली आहे. नवी मुंबई मंडळाच्या नामात ओबीसीची जनगणना व्हावी ही मागणी सगळ्यांचीच आहे, पण सुप्रीम कोर्टानेच त्याला विरोध केलेला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आता राजकारणासाठी हे सगळी जे पक्ष आहेत, काल राजस्थाननी घोषणा केली, याआधी बिहारनी केली. बिहारमध्येच लोकांना प्रश्न पडला आहे की काय क्रायटेरिया लावला तुम्ही जनगणना करताना, असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले आणि कशावरून त्याची सत्यता पडताळायची, अशा प्रकारचे अनेक प्रश्न ओबीसीच्या जनगणनेच्या साठी उपस्थित झालेले आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत. फक्त राजकारणासाठी असं करणं हे उचित नाही. ह्या देशामध्ये आपल्याला माहीत आहे 1932 साली पहिल्यांदा ब्रिटिशांनी जातनिहाय जनगणना केली. मग त्याच्या आधी काँग्रेसचं सरकार होतीच की. त्याच्या आधी अनेक बिहार राज्यांमध्ये लालू प्रसाद यादव, नितीश कुमार हे होतेच की. 15 वर्ष मुख्यमंत्री आहेत, तेव्हा का नाही केली? आताच का आवश्यकता लागली? आता कुठेतरी मोदीजींनी असं सांगितलं की जो गरीब आहे त्याला लाभ मिळाला पाहिजे, म्हणून ते कुठेतरी राजकीय तुष्टीकरण करण्याच्या भूमिकेतून हे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत. आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे जबाबदार लोक आहात. जेव्हा कधी मीडियाच्या समोर येतात INDIA वाले, हे काय सांगतात, संविधान खतरे में आहे. खरंच संविधान खतरे में आहे का? मला तुम्ही सांगा. तुम्ही आता माझी बाईट घेता, मी बोलतो, तुमच्या प्रश्नांना मी उत्तर देतो. ही लोकशाही आहे. जगातली सगळ्यात सुंदर लोकशाही आपली आहे. आणि कोणाचा हक्क मारला गेला आहे एक तरी उदाहरण आपल्याला कोणी सांगतो का?
राहुल गांधींनी सांगितले का? जेव्हा बघावं तेव्हा ओरडत असतात संविधान खतरे में. अरे जेवढा गौरव भारताचा ह्या मोदीजींच्या नेतृत्वात झाला आहे ना, ह्या देशामध्ये कुठल्याच प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एवढा सन्मान आपल्या देशाचा झाला नाही. मोदीजी फक्त भारत देशाचे नेते राहिले नाही, मोदीजी हे विश्वाचे नेते झालेत. हे मी बोलत नाही, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता बोलत नाही, हे जगातले सर्वे बोलतात. पण जगातल्या सर्वेनी 72% पसंती देऊन मोदींना विश्वाचा नेता जेव्हा ठरवलं तेव्हा यांच्या लक्षात आलं की आपली दुकानं आता बंद होणार आहेत. आणि म्हणून हे काय भारत बचाव असं जे काय आरोळ्या देतात, यांना भारत बिरत वाचवणं हा यांचा उद्देश नाही. यांना यांची स्वतःची पक्ष वाचवायची आहेत, स्वतःची कुटुंब वाचवायची आहेत. एक तरी पक्ष असा आहे का जो कुटुंबाच्या बाहेरचा नेता त्याचा अध्यक्ष आहे? प्रत्येकाचा पक्ष हा मालकी तत्वावर चालणार आहे. आणि हे सगळे INDIA एकत्र आलेले आहेत. देशाची जनता सुज्ञ आहे. हे किती एकत्र आले तरी 2024ला पुन्हा एकदा देशातली जनता मोदीजींना आशीर्वाद देऊन परत एकदा देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनाच करतील. पंतप्रधान मोदीजींना बॉस बोलतात आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोदीजींना सांगतात की मला तुमच्याबरोबर सेल्फी काढायची आहे. असंच कोणी बोलत नाही. ह्यापूर्वी होते प्रधानमंत्री. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की पूर्वी अझरुद्दीन कॅप्टन असताना आपल्याला असं वाटायचं झिम्बाब्वेची टीमसुद्धा स्ट्रॉंग आहे. मोदी कॅप्टन झाल्यानंतर आपल्याला ऑस्ट्रेलियाची टीमही डाऊन वाटायला लागली, आपली स्ट्रॉंग वाटायला लागली. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना पाकिस्तानी आपल्याला वरचढ वाटत होते. आज मोदीजी प्रधानमंत्री आहे, आपल्याला चीनसुद्धा काहीच वाटत नाही. अशा प्रकारची परिस्थिती मोदीजींनी स्वतःच्या कर्तृत्वाने ह्या देशाच्या गौरवासाठी केलेल्या कामाच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. असं आहे, याचा उत्तर देण्याचा अधिकार याचा मुख्यमंत्र्यांचा आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पण नाही. पण एक भारतीय जनता पक्षात नाही, समाज म्हणून नाही, एक भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी आपल्यासमोर मागणी करेन की आता जे मंत्रिमंडळाचा विस्तार होतो त्याच्यामध्ये गणेश नाईक साहेब, प्रशांत ठाकूर साहेब यांना मंत्रिपद मिळावं अशा प्रकारची मागणी करीन. आमच्याकडे किसन कथोरे आहेत माझ्या मतदारसंघात, ते सतत मंत्रिमंडळाच्या लाईनमध्ये आहेत. ह्या तिघांपैकी कोणाला तरी मंत्रिपद द्यावं अशा प्रकारची भूमिका आमची सगळ्यांचीच आहे. कार्यकर्त्याची भूमिका मांडायला कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. मी हे केंद्रातला राज्यमंत्री म्हणून बोलत नाही, नाही तर तेवढंच गाळाल. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी अशी मागणी केली, तेवढंच गाळाल आणि चालवाल. कृपा करून तसं करू नको. ज्या पद्धतीने प्रशांत ठाकूरांनी पाठपुरावा केला होता, काय भावना व्यक्त कराल? आता पेपर फुटेल. गडबड आहे, आमची मीटिंग आहे 1:30 वाजता. तुम्ही तिकडे आले तर मी तुम्हाला वाईट देईन, पण तुम्हाला अतिशय शाश्वत करतो, मी तुम्हाला जबाबदारीने शाश्वत करतो की राज्य सरकारची काही दिरंगाई नाही. मला तुम्हाला 1:30 वाजता आहे ना उत्तर देतो तुम्हाला. मी मला जे काय सांगायचं आहे ह्यांना सांगितलेलं आहे. ना राज्य सरकार दिरंगाई करत ना केंद्र सरकार दिरंगाई. मी माझा दिल्लीतला एक PA फक्त याच कामासाठी त्याला ठेवलेला आहे. तुम्हाला 1:30 वाजता मी त्याची माहिती देईन. आपली फाईल कुठे आहे, मुंबईमध्ये आहे का दिल्लीत आहे की पनवेलला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.